बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या राजकीय बातमीनं। पुण्यात भाजप आणि शिवसेनेत बिनसल्याचं चित्र आहे। पुणे महापालिकेसाठी शिवसेना भाजपची साथ सोडणार का अशा चर्चा सुरू झाल्यात। भाजपने दिलेला जागांचा प्रस्ताव शिवसेनेला मात्र अमान्य आहे। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली। इलेक्टिव्ह मेरिट नसलेल्या जागांवर शिवसेनेचा दावा असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली। या क्षणाची महत्त्वाची बातमी, पुण्यात भाजप शिवसेनेत बिनसल्याचं चित्र पाहायला मिळते। पुणे महापालिकेसाठी आता शिवसेना भारतीय जनता पक्षाची साथ सोडणार की काय अशा चर्चा सुरू झाल्यात। कारण भारतीय जनता पक्षाने दिलेला जागांचा प्रस्ताव शिवसेना पक्षाला मात्र अमान्य आहे। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट नसलेल्या जागांवर शिवसेनेने दावा केलाय अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जात आहेत। अमोल, काय सविस्तर माहिती? खरं तर शिवसेनेला समाधानकारक जागा मिळत नाही आणि त्यामुळे शिवसेना ही या महायुतीतून बाहेर पडते का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण की जागा वाटपावरून या दोन्ही पक्षांमध्ये बिनसलेला आहे। त्यामुळे शिवसेना भाजपची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहे। काही वेळानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे। खरं तर शिवसेनेची मागणी आहे की त्यांना 25 जागा हव्या आहेत, मात्र 25 जागा द्यायला भाजपचा नकार आहे। 15 जागा देण्याचा प्रस्ताव काल भाजपकडून शिवसेनेला देण्यात आलेला होता, पण तो प्रस्ताव शिवसेनेला अमान्य होता आणि त्यामुळे 21 किंवा 25 जागा द्याव्या अशी मागणी त्यांनी केलेली होती। त्यामुळे हा जो वाद आहे तो आणखी चिघळलेला पाहायला मिळते, ज्याच्यामुळे शिवसेनेमध्ये सुद्धा मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे शिवसेना भाजप सोबत न लढण्याचा निर्णय घेऊ शकते। थोड्याच वेळात नीलम गोरे यांची पत्रकार परिषद आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये काय घोषणा केली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे। पण इलेक्टिव्ह मेरिट नसलेल्या जागांवर शिवसेनेनं तिला दावा केलेला आहे अशी भाजपची माहिती आहे आणि त्या जागा भाजप शिवसेनेला द्यायला तयार नाही आणि त्यामुळे हा वाद आहे तो शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या निर्माण झालेला आहे। निश्चित, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।